हे बघ मी तुला सांग, काय रे संपत, गाडे पाटलांचं आपलं घर सार्वजनिक कार्यक्रमासाठी बाहेर देण्याचा व्यवसाय सुरू केलाय काय रे? भाड्यानं? गाई मला याची काहीच कल्पना नव्हती. मला माहितीये रे. पण काय रे, या घराचं भाडं देण्याची ऐपत तरी आहे का रे या दळवींची? नेहमीप्रमाणे हेही आपल्याला उपकारच करावे लागतील. मला न विचारता कुणी परवानगी दिली हा कार्यक्रम करण्यासाठी? हा आजी, परवानगी ना दुसऱ्यांच्या घरात घ्यावी लागते. हे माझंच घर आहे ना, हक्काचं घर आहे. आणि फक्त माझंच नाही तर भावनाचं सुद्धा. वाह, क्या बात है सिद्धिराज. बायको घरात येते नाही येते तोच हिच्या त्या दरिद्री घरच्यांसाठी पायगळ्या घालायचं सुरू झालं काय तुझं? हा ए सिद्धो, हे सगळं लगेच साफ करायचं. हा लगेच साफ करायचं हे सगळं. जी वय काय तुझं, या वयात असं चिडचिड करणं, सतत रागवणं बरोबर आहे? नाही, तूच म्हणतेस ना, गाडे पाटलांचं घर एवढं मोठं. इतकं मोठं घर आहे ना, मग आपलं का त्रास होतोय तुला? आणि जर त्रास होतच असेल ना तुला, खोलीत जाऊन बस ना तुझ्या. लाज नाही वाटत तुला? मलाच माझ्याच घरात माझ्याच खोलीत डांबतोयस तू. आजी, मस्त आयडिया आहे का? म्हणजे बघ ना, तू मला आधी डांबलं होतंस, आता मी तुला डांबतोय फिट्टम फाट. सिद्धू, आजी ऐक, कसं आहे ना, या वाढदिवसात जे जे विघ्न येणार त्यांना मला सामोरं तर जावंच लागणार आहे. मग तू उगाच रणांगणात कशाला उतरतेस? त्यापेक्षा शांतपणे तुझ्या खोलीत बस की. मला माहितीये अवघड आहे तुला शांत बसणं, पण प्रयत्न केलास आजी तर होऊ शकतं. सिद्धू, सिद्धू, पप्पा, भांडण मला आता खरंच खेळायचं नाही, अजिबात वेळ नाही, कारण मला खूप काम आहे तिकडे. तुम्हाला जर या कार्यक्रमात आनंदाने सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही खुशाल व्हा, पण जर व्हायचं नसेल तर प्लीज तुमच्या रूममध्ये जा. बघून घेते मी तुला. हा लक्ष्मी काकूंना 2 जावई आहेत, एक जयंत आणि एक हा सिद्धू. किती जमीन आसमानाचा फरक आहे दोघांमध्ये. आपल्या बायकोसाठी कसा स्टँड घ्यावा हे सिद्धूकडून शिकायला हवा. हॅट्स ऑफ सिद्धू. माझं लग्न होईल तेव्हा माझ्या बायकोसाठी मी असाच नवरा बनायचा प्रयत्न करेन. मी तर फक्त हो दळवी साहेब, एवढं टेन्शन घेऊ नका. ओ, सुमडीच सगळ्याची विल्हेवाट लावायची असती तर तुम्ही आम्हाला कॉल कशाला केला असता? हा, उलट तुम्ही तर पोलिसांना मदत करताय. काय कदम, बरोबर की नाही? हो, यांच्यासारखे लोकच कायद्याचे रक्षण करते असतात. हो ना सर, आता आपण आलोय ना, आता यांना काहीच काळजी करायची गरज नाही. दळवी साहेब, आता फक्त माहिती देण्यासाठी जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा पोलीस स्टेशनला यावं लागेल. ठीक आहे? हो, येईन चालेल. त्या अगोदर दळवी साहेबांचं वय लक्षात घेऊन सगळा घटनाक्रम त्यांच्याकडून व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे? आणि सगळं त्यांच्या कलाने होऊ द्या. चला या इकडे, सांगा मला काय काय झालंय.
साहेब एक विनंती करायची होती तुम्हाला. आमच्या चित्रगुप्त साहेबांचे अंत्यसंस्कार नीट व्हायला हवेत साहेब. चित्रगुप्त साहेबांना मुलगा आहे. मला असं विचारायचं होतं की त्यांना दळवी साहेब, आता आधी बॉडीचं पोस्टमॉर्टम होईल. आता यापुढे सगळं आमच्या पद्धतीने म्हणजे कायद्याने होऊ द्या. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या साहेबांच्या मुलाचा कॉन्टॅक्ट नंबर यांच्याकडे देऊन ठेवा, आम्ही करू द्या ना कॉन्टॅक्ट. ठीक आहे. अहो दळवी साहेब, चांगलं काम करताय तुम्ही. आता फक्त घटनाक्रम सांगा आणि मग घरी गेलात तरी चालेल. अय्या, आपण कुठल्या हॉटेलमध्ये आलोय का जेवायला? पेशन्स ठेवा, तुम्हाला कळलं. अहो सांभाळ. काय अहो, हा तर उमरा आहे. आपण कुणाच्या घरी आलोय? भावना, अगं हॅपी बर्थडे आई. अगं काय तुम्ही, कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज? हा छान, छानच. म्हणजे लेकी भेटल्यावर काय सासर आहे. आई संकोच करू नको, सिद्धिराज आहेत ना. खूप सरप्राईजेस आहेत अजून तुझ्यासाठी. चल चल चल, ये ये. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर काकू. हॅपी बर्थडे टू यू. काय सगळं, केवढी तयारी, आणि तुम्ही सगळे पण काय छान तयार झालात. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. जावयाला आपल्या तालावर कसं नाचवायचं हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे, सौभाग्यवती लक्ष्मी देवी श्रीनिवास दळवी. काय वशीकरण केले हो तुम्ही आमच्या सिद्धूवर. तुमच्या शब्दाबाहेर जात नाही तो. नाही म्हणजे कसं आहे ना, अगदी स्वतःच्या आईचं पण एवढं ऐकत नाही तो.